बाबा तुम्ही कशाला काळजी करताय? अजिबात टेन्शन नाही घ्यायचं, मी आहे ना. मिस मानसी, तुम्ही सांगा कुठला नेकलेस आवडलाय? तो पलीकडचा छान आहे ना? हा नाही हा. हा हा. हा आवडलाय? हो ना म्हणू? गुड चॉईस. मिस मानसी, तुमच्या एंगेजमेंटला तुम्ही हाच नेकलेस घालायचा. आई मी फ्रेश होऊन येते. हो. आई मी पण जरा स्वयंपाकाचं बघते. बर. आपण एंगेजमेंटचा खर्च कशाला ना, जे काय आहे ते सगळं लग्नातच करू ना, पुन्हा नव्याने खर्च कशाला? बाबा पैसा मोठा की स्वप्न मोठी हो? हा, मला माहिती आहे आई बाबा म्हणून तुम्ही मनूच्या लग्नासाठी जी जी काही स्वप्न बघितली असतील ना ती पूर्ण करायची तुम्हाला. हा मुलगा आहे तुमचा, हा पूर्ण करणार तुमची स्वप्न. आई बाबांच्या डोळ्यातली त्यांच्या मनातली स्वप्न पूर्ण करणं ही प्रत्येक मुलाची जबाबदारी असते, कर्तव्य असतं मुलाचं. मला करू दे ना ते. तुम्ही अजिबात पैशाचं टेन्शन घ्यायचं नाही. हा, लग्नात फक्त आई बाबा म्हणून मिरवायचं, पाहुण्यांचं स्वागत करायचं. तुम्ही फक्त आम्हाला आशीर्वाद द्यायचा. मला मुलगा म्हणून आणि त्यांना जोडपं म्हणून. बाकी सगळं मी करतोच. पण तुम्हाला उगाच खर्च. बाबा तुम्ही मानता की नाही मला याच घरातला? मी आहे ना एक फॅमिली मेंबर. मग आपल्या घरासाठी आपल्या कुटुंबासाठी जर खर्च केला तर कुठे बिघडलो? करू दे मला हे. नाहीतर काय, माय नेम इज अँथनी गोंजाल्विस, मैं दुनिया में अकेला हूं, ही सतत जाणीव करून देऊ नका मला. अहो असं काय म्हणताय तुम्ही? तुम्ही आमच्या कुटुंबातले एक सदस्य आहात की नाही? आहे की नाही? आहे की नाही? मग मला करू दे ना खर्च. मला करू दे हे सगळं. आपल्या मनूच्या लग्नासाठी चाललंय. उषा मावशी, काय ग? काय एवढं पाहतेस? मनूचा बॉस कसा वाटतो? कसा वाटतो म्हणजे? चांगले आहेत ते. जरा जास्तच चांगला असं नाही वाटत. म्हणजे तू बोलते तर असेल चांगला, पण माझा अनुभव मला सांगतो माणूस जेव्हा जास्त चांगला वागायला लागतो ना, म्हणजे विनाकारण चांगला वागायला लागतो, तेव्हा समजायचं काहीतरी गडबड आहे. उषा मावशी असं अजिबात नाहीये. तुला माहितीये, मलाही आधी असं वाटायचं, म्हणजे हे मनूचे बॉस आहेत, मग हे सारखे आपल्या घरी काय येतात? म्हणजे आपल्या घरी सारख्यांचं काय काम असतं? म्हणजे जगातला कुठला बॉस त्यांच्या एम्प्लॉईच्या घरी जातो, एम्प्लॉईचं लग्न करायला मदत करतो? पण मग मला कळलं, त्यांची स्वतःची अशी अगं फॅमिलीच नाहीये. ते एकटे आहेत, म्हणून आपल्या फॅमिलीला ना ते स्वतःची फॅमिली समजतात. तसं पण असेल, असं काय नाही, पण तरी माणूस इतका चांगला कसा वागू शकतो ना? चल ग, तू पण ना. निर्मला, आपल्या मनूनी खरंच नशीब काढलंय आणि आपण उगाच काळजी करत होते तिची. अहो काळजी वाटणारच ना. मनूच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि मुलीच्या लग्नाचा एक निर्णय चुकला ना की तिच्या आयुष्याचा खेळ होतो.
मेघाचं पाहतोय ना आपण. नाही, पण असं नाही होणार. आपण बघतोय ना मनोहर किती काळजी घेतोय तिची. बघ ना, आता त्याला यायला जमणार नव्हतं तर त्याने समर सरांकरवी तिच्यासाठी पेंडंट पाठवलं आणि आपण काहीही मागितलेलं नसताना. अगदी खरंय. मनू त्यांना ना मनापासून आवडलेली दिसतेय. मनोहरने लग्नानंतर मनूला असंच जपावं हीच इच्छा बाई. जपणार, ते सांगतो ना, जपणार. चांगला मुलगा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे समर सरांनी आणलेलं स्थळ आहे ते. आता तू बघतेस ना, त्यांना माणसांची अचूक पारख आहे. आता तूच बघ ना, एवढ्या कमी दिवसांमध्ये आपल्याशी सुद्धा किती घट्ट नातं तयार झालंय त्यांचं. तर मला माझा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे. आईबाबांचा समर सरांवर खूप विश्वास आहे, त्यामुळेच मला काही बोलता नाही आलं. तरी मी समर सरांना सांगण्याचा प्रयत्न केला होता, लग्नाची डेट पोस्टपोन करा, पण ते काही शक्य नाही म्हणाले. का? त्या मनोहरला US ला जायचंय आणि आईबाबांनाही घाई आहे ना माझ्या लग्नाची. मला माहिती आहे जरा घाई होते, नाही पण आता थांबून राहण्यात काहीच अर्थ नाहीये. सगळ्या गोष्टी जेव्हाच्या तेव्हा झालेल्या केव्हाही चांगल्या असतात. त्यामुळे हे लग्न आत्ताच होणार. हो, पण आपली परिस्थिती. नाही, मला माहिती आहे परिस्थिती बिकट आहे, पण आता थांबून राहण्यात अर्थ नाहीये. काही ना काही तोडगा काढणार काही ना काही तोडगा. काळजी करू नको, मी आहे ना. सगळं व्यवस्थित होईल. ताई, तुला कसं सांगू ग, मला काहीच पर्याय दिसत नाहीये. डोळ्यासमोर फक्त अंधार येतोय. बाबांच्या बँक अकाउंटचा फ्रॉड झाला नसताना तर त्याच दिवशी अनिकेतने आणि मी सगळं घरी सांगायचं ठरवलं होतं, पण बाबांची अवस्था बघून हिम्मतच नाही झाली. म्हटलं जरा घरातलं वातावरण निवळलं की मग सांगू. पण कसलं काय, दिवसेंदिवस लग्नाच्या गोष्टी आणखीनच वाढत चालल्यात. मला कळत नाहीये मी कसं सावरू यातून. मनू, आपण आपल्या बाजूने प्रयत्न करूया ना. हो, पण तरी काहीच नाही झालं तर तुला आणि अनिकेतला तुमच्या लग्नाबद्दल घरी सगळं सांगावं लागेल. ताई, बाबांनी याचा धसका घेतला तर त्यांनी जीवाचं काही बरं वाईट. मनोहरला सेम माझ्या मंगळसूत्रासारखं पेंडंट कसं काय मिळालं? त्याने माझ्या गळ्यात हे मंगळसूत्र बघितलं तर नाही ना? नाही, तसं असतं तर बोलला असता तो माझ्याशी. मनोहर पण ना वाटतोय त्यापेक्षा जरा जास्तच अतिशहाणा आहे. काय गरज होती आत्ता हे पेंडंट पाठवायची? कोणच करते. हा, बोला मिस मानसी, बोला. ते पेंडंट कुठे मिळालं तुम्हाला? पेंडंट? कसलं पेंडंट? तुम्ही दिलेलं. मी कसलं पेंडंट दिलं? हे बघा, उगीच भोळेपणाचा आवाडू नका, कळलं ना? काय गरज होती मला हे पेंडंट पाठवायची? आणि तुम्हाला सेम माझ्याकडे आहे तसंच पेंडंट कुठून मिळालं? अहो, कसलं पेंडंट? काय पाठवलं मी? मला काही कळत नाही. काय बोलताय तुम्ही? तुम्ही मला आज जे नेकलेस आणि पेंडंट चॉईस करायला पाठवलेत ना, त्याबद्दल बोलतेय मी. अहो, मी कशाला पाठवू? आणि नेकलेस घ्यायला माझ्याकडे एवढे पैसे असतात तर मी माझ्या बायकोला नसतं का घेऊन दिलं? काय? अहो, म्हणजे माझ्या होणाऱ्या बायकोला, म्हणजे तुम्हाला नसतं का मी पेंडंट आणि नेकलेस घेऊन दिलं? अहो, मी खरं सांगतो, मी कुठलेच नेकलेस आणि पेंडंट पाठवलं नाहीये. मग तुम्ही समर सरांपाशी. आलो. हॅलो. नाही, मला वाटलं कोणीतरी मला बोलवलं. बाय. हॅलो हॅलो हॅलो.
मनोहरने जर हे पेंडंट मला पाठवलं नाही तर मग समर सर खोटं का बोलले? समर सरांनी तर हे नाही, समर सरांनी हे मंगळसूत्र तर बघितलं नाही ना? बाई मेघा, झाला आपला सँडविच तयार है ना? आज तरी म्हटलं अजून ओरडायचा आवाज कसा नाही आला? मला काय वाटलं माहितीये राजन भाऊ, तुम्ही मुद्दामून असा धीर धरून ठेवला का काय? पण नाही, कुत्र्याची घाई आहेच मागे लागलेली, ते मला कळलंच. घ्या घ्या घ्या. एवढं बोलून झालं ना, एवढ्या वेळात माझं खाऊन झालं असतं, कळलं? बाबा तुम्ही हे सँडविच खाऊन बघा. उषा मावशीने ना मोबाईल वरती व्हिडिओ बघून बनवलाय. हे अरे बापरे, मग हे एक काम करा, हे सगळं ना हे तुम्हीच खा. हा म्हणजे मी कुठलीही रिस्क घेऊ शकत नाहीये. हो, कारण कायमस्वरूपी माझ्या जिभेची जर चव गेली ते काय करणार ना. बरोबर आहे, सतत कडू बोलणाऱ्या माणसाची ना जीभ कडूच होत असते, त्याला कळतच नाही ना चव, काय करणार. घ्या निर्मला ताई, तुम्ही घ्या. घे मेघा. मनो, ए राजा, ओ ये सोन्या, ये. आले आले, ये 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 ये. अरे वा, आणि ऑफिसला जाताना ह्याच्यातला घेऊन जायचा, मी खूप करून ठेवले. हा, उषा मावशी एक नंबर झालाय. खरंच उषा, खूपच छान झालंय. मावशी, खरं तर मला सँडविच अजिबात आवडत नाही, पण एक नंबर झालंय. अजून कोणाला पाहिजे? मेघा तुला पाहिजे? मनू पाहिजे? पाहिजे का? पाहिजे? मला हवंय, मला हवंय. अगं घे घे घे. सँडविच नकोय याचा अर्थ मला नाश्ताच नकोय असं नाहीये. दुसरा कुठला तरी द्या ना. आता सँडविच आहे ना, तेच खा ना. दुसरं कशाला काही पाहिजे? खूप छान झालंय, खाऊन बघा. बाबा अहो निदान टेस्ट तरी करून बघा. तेच तर. ओके ओके ओके, आता तुम्ही सगळे आग्रह करतायत ना, म्हणून मी एखादा घास खातोय फक्त. हा स्वाच आहे, तो जरा खास असतो. बरं झालं. सगळ्यांनी छान म्हटलं, चांगलं म्हटलं, आणि तुम्ही बरं. अहो राजन भाऊ, चवीनं मारावे भुरके, नाही तर लोक म्हणतील राजन भाऊ ढुरके. काय रे देवा. आता बरं झालं तर बरंच म्हणणार ना. तुम्हाला ना राजन भाऊ खरंच तोंड आहे ना कडू झालंय. तुम्हाला कडू बोलून बोलून ना तुमच्या जिभेची चव गेली राजन भाऊ, त्यामुळे तुम्हाला चव कळत नाही. अहो मी नुसतं जेवणाच्या वासावरनं ओळखू शकतो हा जेवण कसं झालंय. हो, तरी सुद्धा म्हणताय सँडविच बरं झालंय म्हणून? बाबा हे बरोबर नाही. बाबा उषा मावशी ना रोज नवीन नवीन पदार्थ करत असते, तुम्ही निदान कधीतरी कौतुक करत हिचं. चांगलं झालंय. बाई गो देवा, असं मानेवर जूट ठेवल्यागत नका हो माझं कौतुक करू. मला अशा कौतुकाची गरज नाही. आधीच उल्हास त्यात फाल्गून बस. नको, मी काम करते, मी जेवण करते, ते समोरच्याला आनंद वाटावा म्हणून. मला कौतुकाची गरज नाही राजन भाऊ. बर, पाणी आणता का जरा? देते ना पाणी, देते, सगळ्यांसाठीच आणते. अरे हा, बरं झालं आठवलं. म्हणू हे बघ, याच्यामध्ये ना कुणाकुणाला लग्नाला बोलवायचं ना त्यांची नावं आहेत. आता तुझे कोण मित्र मैत्रिणी असतील ना, तर जरा त्यांना बोलवायचं असेल त्याच्यात लिह. त्या बाबा नंतर बघते, आता ऑफिसला जायचंय. बाबा मी काय म्हणत होते, हे एंगेजमेंट करणं एवढं गरजेचं आहे का? नाही नाही, म्हणजे आपण उगाच त्यावर एवढा खर्च करतोय ना, तर कॅन्सल केली तर नाही चालणार का? नाही, बरोबर बोलतेस तू. मीही त्या दिवशी समर सरांना म्हणणार होतो, पण त्यांच्या समोर कसं बोलणार ना. एक काम करतो, आज त्यांच्याशी बोलतो, बघू काय म्हणतात ते. म्हणू तुला काय वाटतं?
मला उशीर होतो, येते. मला वाटलं तू विसरशील. हे बघ डबा आणलाय. हा, हे बघ. सांभाळून जा ग. एक माणूस एकच घास सँडविच खाणार होतं, इथे तर सगळं सँडविच गट्टम करणं चाललंय. पाणी घ्या. मानसी, गुड मॉर्निंग मिस मानसी. गुड मॉर्निंग सर. काय मला बघून फार आनंद झालेला वाटत नाहीये तुम्हाला? मला एक महत्वाचं बोलायचंय सर तुमच्याशी. बोला ना मग. इनफॅक्ट तुम्ही सतत बोलत राहावं आणि मी ऐकत राहावं असं वाटतं. बोला बोला. तर काल तुम्ही जे नेकलेस घेऊन घरी आला होता ते तुम्हाला मनोहरने दिले नव्हते, हो ना? तुम्हाला कसं कळलं? मनोहरने स्वतः मला सांगितलं. हे सगळे नेकलेस खरं तर तुमच्या लग्नासाठी माझ्याकडनं गिफ्ट आहेत मिस मानसी. मग सर तुम्ही खोटं का बोललात? हॅलो, आय एम सॉरी. मी काल तुमच्याशी खोटं बोललो म्हणून माफी मागायलाच मी इथे आलो. तुम्ही मनोहरचं नाव का घेतलं याचं कारण नाही सांगितलं सर. माय नेम इज एंथनी गोंजाल्वेस. मैं दुनिया में अकेला हूँ. माझं कोणीच नाही मिस मानसी. मला माझे आई बाबा नाही, सख्खे नातेवाईक नाही. तुमचे आई बाबा हेच माझे आई बाबा. मी त्यांचा स्वाभिमान दुखावू नाही शकलो. मी जर त्यांना असं सांगितलं असताना की ते सगळे नेकलेस मी आणले तुमच्यासाठी तर त्यांनी ते स्वीकारले नसते. म्हणून मी असं सांगितलं की तुमच्या होणाऱ्या जावयांनी तुम्हाला हे दिले. मी माझ्या आई बाबांशी खोटं बोललो ह्याचा मला कालपासून इतका त्रास होतोय ना, रात्रभर झोपून शकलो नाही. त्यांच्या नजरेला मी कशी नजर देणार देव जाणे. म्हणून म्हटलं निदान इथे यावं आणि तुम्हाला सॉरी म्हणावं, माफी मागावी. तुम्ही नाही सर, इट्स ओके. नो, इट्स नॉट ओके. मी खोटं बोललोय हे जर त्यांना कळलं ना तर मिस मानसी काय वाटेल त्यांना? त्यांच्या मनातून उतरेन मी फार कायम. नाही, मी काम करतो. मी आत्ताच्या आत्ता वर जातो आणि त्यांना सांगतो की मी खोटं बोलतो. काय होईल? फार तर ते मला म्हणतील की हा समर प्रताप जागीरदार खोटारडा माणूस आहे, फेक माणूस आहे, घाणेरडा माणूस आहे, आमच्या घरात पुन्हा येऊ नको, इतकंच म्हणतील ना. पण माझ्या खोटेपणाची हीच जर शिक्षा असेल ना तर ती मी भोगायला तयार आहे. मी आलोच जाऊ. नाही सर, तुम्ही नका जाऊ. आई बाबांचा खूप विश्वास आहे तुमच्यावर. त्यांना जर कळलं की तुम्ही खोटं बोललात तर त्यांना वाईट वाटेल सर. पण मिस मानसी, अहो मी सांगितलं की त्यांना कळणारच आहे. मी खोटं बोललोय त्यांच्याशी. नाही सर, मी नाही सांगणार. मला माहित होतं तुम्ही मला डिसअपॉइंट नाही करणार. चला मग एकत्र जाऊ आता ऑफिस.